उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता। शिंदेंचे मंत्री आता त्यांचं ऐकत नाहीत, शिंदेंच्या मंत्र्यांचे बॉस आता फडणवीस। अंबादास दानवेंची टीका, तर दानवे त्यांचा बॉस बदलण्याच्या तयारीत, दानवेंना उदय सामंतांचं उत्तर। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे नाराजीची पुन्हा चर्चा। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात, मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या सेनेची तयारी। पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढा, मोठा उलगडा होईल। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये टाकावं लागेल, तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा पुनरुच्चार। सोलापुरात राजन पाटलांच्या मुलाचं अजित पवारांना थेट आव्हान, बाळराजे पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल, तर राजन पाटील यांनी बाळराजेच्या विधानाबाबत व्यक्त केली दिलगिरी। आणि नितीश कुमार उद्या बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, नितीश कुमार 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार। सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला, तर अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या प्राजक्ता पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची त्यांची निवड झाली आहे। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निवड होताच प्राजक्ता पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे। माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिलंय। अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही, असं चॅलेंज बाळराजे पाटील यांनी अजितदादांना दिलंय। त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। राजन पाटलांनी बाळराजेंच्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे। शरद पवार यांच्या चरणावरती मी लीन होतो असं म्हणत हे प्रकरण इकडेच थांबवण्याची विनंती त्यांनी केली आहे। अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अर्ज कसा बाद झाला या संदर्भात मी न्यायालयात दाद मागेन, असं उज्ज्वला थिटे म्हणाल्या। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्नुषा सेहरनिदा मुश्रीफ यांची कागल नगर परिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध निवडून आल्यात। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं अशी इच्छा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। दोन्ही राष्ट्रवादी समविचारी आहेत, त्यामुळे एकत्र लढावं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी केलं आहे। अलिबाग नगरपालिका निवडणुकीत मनसेने महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिलाय। मनसे मवी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी मनसे कार्यालयाला भेट दिली, यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं। लोहा नगर परिषदेत भाजपाकडून गजानन सूर्यवंशी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली, तर सूर्यवंशी कुटुंबातील एकूण 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावरून भाजपाला उमेदवार मिळत नसल्यामुळे एकाच कुटुंबात उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। तर कुटुंबातील सदस्य सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य पूर्वीपासून राजकारणात असून मेरिटवरती उमेदवारी दिल्याचं स्पष्टीकरण भाजपानं दिलं आहे। तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुजा अजित परमेश्वर यांची बिनविरोध निवड झाली आहे। अनुजा परमेश्वर या भाजपाच्या उमेदवार आहेत। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर नगरसेवक पदासाठी आलेल्या 366 अर्जांपैकी 321 अर्ज मंजूर करण्यात आले। तर प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपाच्या कुसुम परचंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे। बीडमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत मोठं अर्थकारण झाल्याचं वक्तव्य RPI प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदेंनी केलंय, तर त्यांनी राष्ट्रवादी विरोधात भूमिका असल्याचंही जाहीर केलंय।
जालन्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीत बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचे पुतणे उज्ज्वल कुचे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। उज्ज्वल कुचे अंबडच्या माजी नगराध्यक्ष संगीता कुचे यांचे चिरंजीव आहेत। वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत अखेर फूट पडली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी थेट स्वतःच उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे उभाट आणि काँग्रेस आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र स्पष्ट झालंय। आता 4 पक्षात सरळ संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे। यवतमाळमधील पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावरून महायुतीत फूट पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी पत्नी मोहिनी नाईक यांना रिंगणामध्ये उतरवलंय, तर भाजपाचे माजी आमदार निलय नाईकांनी निखिल चिद्दरवारांना भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण नगर परिषदेत भाजपाला चांगलाच धक्का बसलाय, कारण वॉर्ड क्रमांक 6 मधील भाजपाच्या 2 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। सिद्धार्थ परदेशी आणि अश्विनी लखमले या उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरलेत। एकंदरीत अर्जाच्या छाननीमध्ये भाजपाला फटका बसल्याचं दिसून आलंय। भुसावळ नगरपालिकेत वॉर्ड क्रमांक 7 मधून भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रीती मुकेश पाटील यांचा बिनविरोध विजय झालाय। प्रतिस्पर्धी 2 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। दरम्यान भुसावळ नगरपालिकेत भाजपाच्या एका जागेवरती बिनविरोध विजय झाल्याचं भाजप कार्यकर्त्यांकडून यानंतर जल्लोष करण्यात आला। अमरावती जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे। रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली। नगराध्यक्षपदाचे 19 आणि नगरसेवक पदाचे 295 उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि धरणगाव या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतरही उमेदवारांची संख्या भरपूर असल्याचं चित्र आहे। त्यामुळे अर्ज माघारीच्या आधीच स्वपक्षातील बंडखोरांसह अपक्षांची मनधरणी सुरू झाली आहे। अमरावतीतील भाजप आणि उभाटाच्या आमदारांनी यंदा आपतस्विक यांना उमेदवारी मिळवून देण्यात धन्यता मानली आहे। नगराध्यक्षपद घरातच ठेवण्याची खेळी करण्यात आल्यामुळे निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं चित्र दिसून येत आहे। परिवारवादाला विरोध करणाऱ्या भाजपाने एकाच कुटुंबात 6 उमेदवार दिल्यामुळे विरोधकांसह मित्रपक्षाकडून भाजपावरती टीका केली जाते। त्यांना उमेदवारच मिळत नसतील तर ते काय करणार, 6 नाही तर 10 उमेदवार ते देतील, अशी बोचरी टीका आमदार प्रतीक पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती केली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून उमेदवारी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आलेल्या 31 अर्जांपैकी 12 अर्ज, तर नगरसेवक पदासाठी आलेल्या 359 अर्जांपैकी 59 अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरले। मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने चिन्हांची यादी जाहीर केली आहे। अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 26 नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्ह वाटप केलं जाणार आहे असं सांगण्यात आलं आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसंच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केलेली आहे। मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसंच सुरेशचंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी, तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे, समन्वयकपदी राजेश टेकेंची नियुक्ती केली आहे।